नमस्कार मित्रांनो. आपण 11 डिसेंबरसाठी मार्केट अॅनालिसिस व्हिडिओ रेडी केलेला आहे. आपला काही दिवसांपासून व्हिडिओमध्ये स्किप झाले होते आपले काही कारणास्तव. तर यानंतर आपल्याला पुन्हा नवीन एस-के ट्रेडिंग चॅनलला जर तुम्हाला प्रिव्हियस डे अॅनालिसिस लागत असेल, तर त्या गोष्टी आपण जशा आधी अवेलेबल करत होतो, तसं आता तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल होऊन जातील. तर आपण नेहमीप्रमाणे आता रोजच्या एक्सपायरी संपलेल्या आहे आपल्या, तर बँक निफ्टीची तिची एक्सपायरी असते. ती रेग्युलर नसते आता बँक निफ्टीची. बघा आता निफ्टीची एक्सपायरी इथं आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक प्राईस 11 डिसेंबर बरोबर. आता निफ्टीची एक्सपायरी आहे परवा. तर आपल्याला ती तेव्हा बघायला मिळेल आणि या सगळ्या एक्सपायरी त्या कधी असतील 11 नंतर 18ला, 25ला. आता वीकली एक्सपायरी निफ्टीचे चाललेले आहेत. बँक निफ्टीच्या दाखवतो. बघा बँक निफ्टीचे ऑप्शन चेन बघा डायरेक्ट 23 डिसेंबरला ची एक्सपायरी आहे. नंतर डायरेक्ट 28 जानेवारी, तर 25 फेब्रुवारी, तर 25 मार्च, 24 जून, 23 सप्टेंबरच्या एक्सपायरी आता आपल्याला बघायला मिळतील मंथली बँक निफ्टीमध्ये. निफ्टीच्या चाललेल्या आहेत. निफ्टी आणि मिड कॅपच्या आय थिंक चाललेल्या आहेत वाटतं. मिड कॅपची चेक करून घेऊ आपण एकदा. नाही, या सगळ्या स्किप केलेल्या आहे. फक्त निफ्टी 50ची एक्सपायरी वीकली चाललेली आहे. बाकी सगळ्या एक्सपायरी आपल्या संपलेल्या आहे मित्रांनो. त्यानंतर आपण बँक निफ्टीकडं वळूया. बँक निफ्टीचे जे इंडेक्स आहे ते आपण सपोर्ट रेजिस्टन्स नेहमीप्रमाणे मला काढून दिलेले आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थितपणे आधी ड्रॉ करून घ्या. मग त्याच्यानंतर ते कसे फॉलो करायचे आणि आता मागच्या वीकपासनं मार्केट काही एवढं खास फंक्शन झालेलं नाहीये. ते आपला व्हिडिओ स्किप होता. त्याच्या पिरियडमध्ये आपण जे अनालिसिस करत होतो, जसा वेळ भेटला तसं, तर एवढं काही खास मार्केट चाललेलं नाहीये. ते तुम्हाला ते सुद्धा एक्सप्लेन मी आता करेल. त्याआधी तुम्ही उद्यासाठी रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करून घ्या. तर उद्याचा जो सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, फर्स्ट रेजिस्टन्स घ्या मित्रांनो. 24,069 फर्स्ट रेजिस्टन्स. त्यानंतर सेकंड रेजिस्टन्स 53,790. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट 53,468. त्यानंतर सेकंड सपोर्ट 53,309. त्यानंतरचा नेक्स्ट सपोर्ट 53,120 आणि लास्टचा जो सपोर्ट असेल मित्रांनो तो असेल 52,775. 76 दिसतोय, 75 ड्रॉ करा. हे आपले सपोर्ट झाले. आणि हे बघा, जे मागच्या वीकमध्ये त्या 2 कॅन्डल परफॉर्म झाल्या होत्या मार्केटमध्ये. एक मोठी रेड कॅन्डल आणि खूप मोठी ग्रीन कॅन्डल. त्यांचा हाय आणि लो आपण मार्क केलेले होते. ते अजूनही त्याच झोनमध्ये मार्केट चाललेलं आहे. हे बघा, त्याच झोन, वरचा रेड झोन आणि हा एक खालचा ग्रीन झोन. त्याच्या डाऊन साईडलाही मार्केट गेलेलं नाहीये आणि अप साईडला मार्केट गेलेले नाही. ती रेड रेजिस्टन्स आहे त्याचा अप्पर साईड आणि जो सेकंड रेजिस्टन्स आहे आपला हा त्याची सेकंड साईड. म्हणजे त्या मोठ्या मोठ्या कॅन्डल्स आपल्याला त्या दिवशी बघायला मिळाल्या. हे बघा, यांचे सपोर्ट रेजिस्टन्स ही रेड कॅन्डल. हा झोन अजून बँक निफ्टीमध्ये ब्रेक झालेला नाही मित्रांनो. तर मला वाटतं उद्या कुठल्या साईडला ब्रेक होतो त्याच्यावर डिपेंड करतं. समजा आता शॉर्ट कव्हरिंग इथं नाही, बँक निफ्टी 50 मध्ये झालेली ती दाखवेल मी. तर उद्या जर समजा हा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर हळूहळू मार्केट पॉझिटिव्ह साईडला निघण्याचा ट्राय करेल. आणि नसेल तर मग हे रेजिस्टन्स वरचे आणि खालचे सपोर्ट जसे आपण नेहमीप्रमाणे आपले फंक्शन होतात तसे उद्या तुम्हाला बघायला मिळतील. तर आता निफ्टी 50 कडे वळूया. निफ्टी 50चे रेजिस्टन्स 3 रेजिस्टन्स काढलेले आपण. 24,853 फर्स्ट, सेकंड 24,754, थर्ड
रेजिस्टन्स घ्या 24,663. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट घ्या 24,570. सेकंड सपोर्ट घ्या 24,511. आणि लास्टचा सपोर्ट घ्या, सॉरी त्याच्या खालचा सपोर्ट घ्या 24,400. लास्टचा 442 किंवा 43 घेतला तरी चालेल. तरी आज मार्केटमध्ये निफ्टी 50ने बऱ्यापैकी फंक्शन केलं होतं या इंडेक्सने. हे बघा, ही बँक निफ्टी मध्ये त्या दिवशी कॅन्डल आली होती, तशीच निफ्टी 50 मध्येही आलेली होती. त्याचा झोन आजही मार्केट त्याच झोन मध्ये निफ्टी 50 सुद्धा. हे बघा, तर निफ्टी 50चं काय मित्रांनो, हे बघा, पहिले चांगला सेल झाला आज, त्यानंतर पॉझिटिव्ह साईडला मार्केट जाण्याचा प्रयत्न केला की वरती आपला 200 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे ते येऊन थांबलेला आहे. हा 200 मुव्हिंग ॲव्हरेज जर उद्या ब्रेक झाला अप्पर साईडला तर मार्केट पॉझिटिव्ह साईडला निघून जाईल. पण मला वाटतं एवढं मोठी सेलिंग झाल्यानंतर काही लोकांच्या इथं स्टॉप लॉस, सेलरचे स्टॉप लॉस येते इथे, तर मार्केट पुन्हा रिटेस्ट करण्यासाठी या सेकंड नंबरच्या सपोर्ट पर्यंत येऊ शकतं आणि त्यानंतर जे शॉर्ट कव्हरिंग असतं पॉझिटिव्ह साईडला ते मार्केट करू शकतं. कारण की यांचे जे स्टॉप लॉस आहेत ते अजून मार्केटने खाल्लेले नाहीत. मार्केट त्या आधी स्टॉप लॉस हिट करेल आणि मग मार्केट शॉर्ट कव्हरिंग कडे जाऊ शकतं. तर उद्या सेकंड थर्ड सपोर्ट पर्यंत इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. नाही गेलं तर आपण बघायचं, आपले वरचे रेजिस्टन्स सुद्धा आपल्यासाठी रेडी आहेत. तर आपल्या जशा लेवल्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या आणि लेवल जवळ गडबड ती म्हणतो आपण, काही करायची नसते. आपण गडबडीमध्ये काय करतो, रेजिस्टन्सला आपल्याला सेल करायचं असतं आपण तिथं बाय करतो आणि सपोर्टला बाय करायचं असतं तिथं ते सेल करतो. अशा त्या गोष्टी करतात, आपल्याला काही करायची नाही मित्रांनो. समजून घ्यायचे आधी लेवल्स आणि मार्केट कसं फंक्शन करतं. जाऊ द्या ना, लेवलच्या नंतर एखादी कॅन्डल होऊ द्या, ग्रीन होऊ द्या, रेड होऊ द्या, त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या, त्यानंतर ट्रेड घ्या. 5-10 पॉईंट कमी मिळतील पण आपल्याला ॲक्युरसी चांगल्या प्रकारे असेल मित्रांनो. तर आपण आज इथंच थांबतो. आजचं अनालिसिस तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. मला मी सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलला अवेलेबल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. आधी आपली SK फॅमिली तुम्ही वाढवा, त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस कसे होतात ते सुद्धा मी लाईव्ह शेअर करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. त्यासाठीच आपण थोडा मध्ये स्टॉप घेतलेला होता, पण त्याचं डिसिजन आपण डायरेक्ट नाही घेऊ शकत. आपल्याला वरून भरपूर त्या गोष्टींचे रूल आणि रेग्युलेशन्स पाळावे लागतात. तरी आपला बॅकअप जर वाढला मागच्या फॉलो म्हणजे आपण फॉलोअर्स नाही म्हणा, आपली जी फॅमिली ती जर वाढली तर आपण त्या बेसिसवर आपण ते काम सुद्धा करू शकतो आणि त्या गोष्टी तुमच्यासमोर आणू शकतो मित्रांनो. तर आज इथंच थांबतो. धन्यवाद. उद्या नक्कीच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. धन्यवाद.